नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खूप बऱ्याच दिवसानंतर आज आपली भेट झाली आहे. तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे सेकंड टर्म एक्झामिनेशनबद्दल जे IMP क्वेश्चन्स आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये आपण आज पार्ट 1चे जे चॅप्टर्स आहेत त्याच्याबद्दल आज एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन तर तुम्हाला करूनच जावी लागेल. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जो मिरर आहे, मिररमध्ये जे मिररची डेफिनेशन आहे ओके ते सुद्धा तुम्हाला करून जावी लागेल मित्रांनो. जसं की अ सरफेस वी रिफ्लेक्ट्स लाईट अँड क्रिएट्स द क्लिअर इमेज इज कॉल्ड अ मिरर. आणि मिरर कशापासून मित्रांनो मिरर कशापासून बनते, मिररची बॅकसाईड कशापासून बनते, तर मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ॲल्युमिनियम और सिल्वर आणि त्याचबरोबर लीड ऑक्साईड हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट याच्यामध्ये इंटेक्समधून IMP पडण्यासारखं तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो हा करून जायचा. या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला तिथं प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हा टेबल येऊ शकते, हा टेबल असा भरायला येऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो खाली जर आपण अजून आलो तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो इथं स्पेरिकल मिररचे दोन टाईप्स पडतात, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. 100% मित्रांनो याची डेफिनेशन तुम्ही करून जायची आहे. त्यानंतर मित्रांनो डायरेक्टली आपण एक्झरसाइजवरती यायच्या आधी हा जो टेबल आहे, हा ब्ल्यू कलरचा तो टेबल दिसत आहे, हा सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जातातच. तर त्यानंतर मित्रांनो आपण आलेलो आहे डायव्हर्जन्स आणि कॉन्व्हर्जन्स, हे तुमचं सर्वांचं झालेलंच असेल. त्याचबरोबर युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर हा क्वेश्चन IMP आहे मित्रांनो. हा क्वेश्चन IMP आहे. युजेस ऑफ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर हे येऊ शकतो, म्हणजे येतातच मित्रांनो हे. त्याचबरोबर इथं मिररचा फॉर्म्युला आहे, डेफिनेशन आहे, ते करून जायची. त्यानंतर मित्रांनो इथं एक राजश्रीचं एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल खूपच IMP आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त नेम बदलून नाव बदलून येऊ शकतो. राजेश या ठिकाणी समजा नीता वगैरे येईल, दुसरं कोणतंही नाव येईल, प्रॉब्लेम तेच राहील मित्रांनो. तर त्यानंतर एक्झरसाइजवरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जो आहे हा जो आपल्याला फर्स्ट क्वेश्चन आहे, डिफरन्स बिटवीन कॉन्केव्ह प्लेन मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर, हा सुद्धा खूप IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. त्याचबरोबर या ठिकाणी डिस्क्राइब द पोझिशन ऑफ द सोर्स ऑफ द लाईट रिस्पेक्ट टू द कॉन्केव्ह मिरर हे सुद्धा IMP आहे. त्यानंतर गिव्ह रिझनमध्ये व्हाय आर द कॉन्केव्ह मिरर्स यूज इन द सोलर डिव्हायसेस अँड व्हाय आर द मिरर्स फिटेड ऑन द आउटसाइड ऑफ द कार्स कॉन्व्हेक्स, हे खूपच मोस्ट IMP गिव्ह रिझन आहेत मित्रांनो. गिव्ह रिझनमध्ये या दोनपैकी एक तुम्हाला दिसेलच 100%. आणि त्यानंतर मित्रांनो इफ अ स्पेरिकल मिरर ब्रेक्स हा क्वेश्चन तुम्हाला आन्सर द फॉलोइंगमध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी चौथ्या नंबरचा जो क्वेश्चन आहे 4 नंबरचा 20 टाईप ऑफ मिरर्स हा MCQमध्ये येऊ शकतो. याच्यामध्ये फक्त तुम्हाला मिरर्सचे नावं लिहायचे आहेत मित्रांनो. मिररचे नावं ओळखायचे आहेत की कोणत्या डिव्हाइसमध्ये कोणत्या प्रकारचे मिरर वापरले जातात, कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह किंवा प्लेन मिरर. त्याचबरोबर मित्रांनो प्रॉब्लेममधून तर डायरेक्टली तुम्हाला हा फर्स्ट नंबरचा जो प्रॉब्लेम आहे हा येऊ शकतो. बस प्रॉब्लेम या चॅप्टरमधले येतील. त्यानंतर सेकंड चॅप्टर आपला आहे स्टडी ऑफ साऊंड. स्टडी ऑफ साऊंडमध्ये मित्रांनो साऊंडचे जे वेव्ज असतात, स्टडी ऑफ साऊंडचे जे वेव्ज आहेत ते दोन प्रकारचे असतात, लॉन्जिट्युडनल वेव्ज आणि ट्रान्सव्हर्स वेव्ज. त्याचबरोबर तुम्हाला माहितीच आहे, ठीक आहे. त्यानंतर साऊंडची डेफिनेशन मित्रांनो तुम्ही करून जायची आहे. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट द सेन्सेशन ऑफ हिअरिंग. ओके, तर त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंडची डेफिनेशन सुद्धा करून द्यायची. ब्लॅक डार्क कलरची लाईन तुम्हाला दिसत आहे, हे सुद्धा करून द्यायचे मित्रांनो. त्यानंतर इथं आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन द व्हेरियस मीडियम्स दिलेला आहे 25 डिग्री सेल्सिअसवरती. तर हे सॉलिड मीडियममधून, लिक्विड मीडियममधून, गॅस मीडियममधून याच्यामधून काही तुम्हाला येऊ शकतात, हे पण आपण करून घेतलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर साऊंड इन गॅसियस मीडियम कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड असते व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, तर टेम्परेचर, डेन्सिटी आणि मॉलिक्युलर वेट, हे सुद्धा इझी आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ साऊंड, तर ऑडिओबल साऊंड, इन्फ्रासाऊंड, अल्ट्रासाऊंड, याची तुम्हाला रेंज पार करून जावी लागेल. याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला पार करून जावी लागेल, किती हर्ट्सपासून किती हर्ट्सपर्यंत यांची फ्रिक्वेन्सी असते, बस एवढंच. त्यानंतर मित्रांनो
हे जे आहे युजेस ऑफ अल्ट्रासॉनिक साऊंड हे खूप IMP आहे मित्रांनो, हे तुम्हाला पेपरमध्ये दिसेलच. त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ साऊंडमध्ये बॅड आणि गुड आणि बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साऊंड हे सुद्धा क्वेश्चन IMP आहे. इकोची डेफिनेशन करून द्यायची. नंतर रिव्हर्बरेशनची डेफिनेशन आहे मित्रांनो, इथं रिव्हर्बरेशनची डेफिनेशन करून द्यायची. त्यानंतर सोनार सिस्टीम, सोनारचा लॉंग फॉर्म मित्रांनो करून द्यायचा. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकते पेपरमध्ये. सोनोग्राफीची डेफिनेशन विचारल्या जाऊ शकते. सोनोग्राफी टेक्नॉलॉजी यूज अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स टू जनरेट द इमेजेस ऑफ द इंटरनल ऑर्गन्स ऑफ द ह्युमन बॉडी हे येऊ शकते मित्रांनो तुम्हाला. त्याचबरोबर याच्या एक्झरसाईजमध्ये आपण कधी आलो तर एक्झरसाईजमध्ये आपल्याला मित्रांनो फिल द ब्लँक्स करून द्यावेच लागतील. त्याचबरोबर सेकंड नंबरच्या क्वेश्चनमधून तुम्हाला द रूफ ऑफ द मूवी थिएटर अँड वी कॅनॉट हिअर द इको प्रोड्यूस इन द क्लासरूम हे दोन जे गिव्हन आहेत हे IMP आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे, थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये इथं आपल्याला 3 क्वेश्चन आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो व्हॉट इज अ इको, व्हॉट फॅक्टर्स आर द इम्पॉर्टंट टू गेट अ डिस्टिंक्ट इको हा क्वेश्चनसुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर व्हॉट शुड बी द डायमेन्शन ऑफ द शेप ऑफ द क्लासरूम हा क्वेश्चनसुद्धा IMP आहे, हा सुद्धा करून जायचा आहे. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये व्हेअर अँड द साऊंड ॲब्झर्विंग हा जो क्वेश्चन आहे हा येणार आहे. व्हेअर अँड द व्हाय आर द साऊंड ॲब्झर्विंग मटेरियल्स यूज हा क्वेश्चनसुद्धा IMP आहे मित्रांनो. त्यानंतर डायरेक्टली आपल्याला यायचं आहे कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. आता कार्बन म्हणजे काय मित्रांनो, तर कार्बनचे जे दिलेलं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन इथं या बॉक्समध्ये हे करून जायचं आहे. त्याचबरोबर एक्सप्लेन अँड क्लासिफाय द कार्बन जर म्हटलं तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला कार्बनचे ॲलोट्रॉपिक फॉर्म्स लिहायचे आहेत. हे जे प्रॉपर्टी आहे मित्रांनो इथं ॲलोट्रॉपीची हे खूपच महत्त्वाची असते मित्रांनो, दरवर्षी पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द डिफरंट फॉर्म्स ऑफ द आर द सेम बट देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. दिस प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट इज कॉल्ड ॲलोट्रॉपी. मित्रांनो हे खूपच महत्त्वाचं आहे, खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो हे. त्यानंतर क्रिस्टलाइन फॉर्म डायमंडबद्दल येऊ शकते. नंतर डायमंडचे जे प्रॉपर्टीज आहेत ते एक्झरसाईजमध्ये सुद्धा युजेससुद्धा आहेत, ते सुद्धा IMP आहेत. डायरेक्टली आपण एक्झरसाईजवरती घेऊ मित्रांनो, टाईमपास केल्याशिवाय. डायरेक्टली एक्झरसाईजवरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं जे आहे फिल इन द ब्लँक्स ते करून द्यावेच लागतील. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो व्हाय आर द कार्बन सॅट्स इट्स कंपाऊंड आर फ्युअल्स ते क्वेश्चन करून जा. त्याचबरोबर राईट द युजेस ऑफ डायमंड हा खूपच महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. डिफरन्स बिटवीन डायमंड अँड ग्रॅफाइट अँड क्रिस्टलाइन नॉन क्रिस्टलाइन हा खूपच महत्त्वाचे दोन्हीही आहेत. या दोनपैकी एक तुम्हाला 100% पेपरमध्ये दिसेल मित्रांनो. आणि त्याचबरोबर बाजूला साईडला आपल्याला एक्सप्लेन द फॉलोइंग इथं डायमंड काही क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला मिथेन इज अ मार्श गॅस हा गिव्हन म्हणून येऊ शकतो. त्यानंतर पेट्रोल डिझेल कोल आर द फॉसिल फ्युएल्स का बरं हे आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर यूज ऑफ द CO2 इन द फायर एक्सटिंग्विशर्स हे सुद्धा सांगायला. प्रॅक्टिकल यूज ऑफ कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. हे सर्व झालेलं आहे मित्रांनो आपलं. राईट टू फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द इच डायमंड. ओके, डायमंडचे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो ते करून जायचे. त्याचबरोबर चारकोलच्या सुद्धा काही फिजिकल प्रॉपर्टीज त्यासुद्धा करून जायच्या. हा जो कम्प्लीट द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन आहे मित्रांनो हे तुम्हाला पडेलच. हे रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी येतातच पेपरमध्ये मित्रांनो. त्यानंतर गिव्ह द सायंटिफिक रिझन हा जो आहे मित्रांनो इथं ग्रॅफाइट इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. त्याचबरोबर लाईम वॉटर टर्न्स मिल्की व्हेन द CO2 इज पास थ्रू इट हा सुद्धा खूप महत्त्वाचा गिव्ह रिझन आहे मित्रांनो. हे तुम्हाला दिसतेच दरवर्षी हा क्वेश्चन पडलेला असतोच पेपरमध्ये. बायोगॅस इज अन इको फ्रेंडली फ्युएल हा सुद्धा खूप IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला आपलं जे 8 नंबरचा क्वेश्चन दिसत आहे. 8 नंबरच्या क्वेश्चनमधून डिफरंट टाईप्स ऑफ कोल अँड देअर युजेस हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. अँड क्लासिफाय कार्बन हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी येऊ शकतो मित्रांनो. 5 मार्क्ससाठी येऊ शकतात हे क्वेश्चन दोनपैकी कोणताही एक.
तर हा चॅप्टर जो आहे मित्रांनो हा खूपच इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणून ओळखला जातो आपल्या 9th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये. त्यानंतर सबस्टन्स इन द कॉमन यूज याच्यामध्ये मित्रांनो इंटेक्स क्वेश्चन जर तुम्ही म्हटले तर तुम्हाला इथं pH जे आहे प्रॉपर्टीज अँड यूजेस या, त्याचबरोबर इथं सोडियम बायकार्बोनेटचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला NaSCO3 हा पाठ करून जायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड जो ब्लिचिंग पावडर आपण ज्याला म्हणतो COCl2 हे करून द्यायचे आहे. प्रॉपर्टीज अँड द यूजेस हे सुद्धा करून द्यायचे आहेत. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ यूजेस आहेत मित्रांनो, वॉशिंग सोड्याचे जे प्रॉपर्टीज आहेत त्यासुद्धा येऊ शकतात पेपरमध्ये, आपण करून घेतलेलंच आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हची डेफिनेशन जी आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटीची जी डेफिनेशन आहे मित्रांनो, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स, त्याचबरोबर याच्या अगोदर आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन आहे मित्रांनो. या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्हिटी द एलिमेंट्स with the high atomic number such as the uranium, thorium, radium have the property of the spontaneously emitting invisible, highly penetrating and the high energy radiations. This property is called as the radioactivity. हे जे आहे खूपच IMP डेफिनेशन आहे, पेपरमध्ये तुम्हाला दिसेलच, विचारल्या जाईलच. त्यानंतर मित्रांनो डायरेक्टली आपण एक्झरसाइजवरतीच येऊ. त्याच्या आधी डाय आहे. डाय म्हणजेच काय तर डायची डेफिनेशन करून द्यायची. काही विचारू शकतात, सांगता येत नाही मित्रांनो. डिओड्रंट म्हणजे काय, टेफ्लॉन. टेफ्लॉनचं मित्रांनो हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे टेफ्लॉनचा हा सुद्धा करून द्यायचा आहे, हा सुद्धा विचारू शकतात मित्रांनो. त्याचबरोबर इथे टेफ्लॉनचे जे प्रॉपर्टीज आहेत, यूजेस आहेत हे सुद्धा 100% येतात मित्रांनो. त्यानंतर एक्झरसाइजवरती आल्यानंतर इथं फिल इन द ब्लँक्स आहेत ते करूनच जावे लागेल, मॅच द पेअर आहेत ते करूनच जावे लागतील. इथं जो आपला क्वेश्चन आहे मित्रांनो राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग, हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो आपला याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय रेडिओ ॲक्टिव्हिटी हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. अँड व्हेर इट इज सेड टू बी न्यूक्लियस इज अनस्टेबल हा क्वेश्चनसुद्धा IMP आहे मित्रांनो. विच डिसीज आर कॉज बाय द आर्टिफिशियल फूड कलर हा सुद्धा IMP आहे मित्रांनो. त्याचबरोबर राईट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ टेफ्लॉन हा सुद्धा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. अँड व्हॉट टाईप ऑफ कलर्स विल यू यूज द वे सेलिब्रेट द इको फ्रेंडली रंगपंचमी, हे सर्व क्वेश्चन मित्रांनो मोस्ट IMP म्हणून ओळखल्या जातात. हे दरवर्षी पडलेले असतात, अधूनमधून पडतात. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गिव रिझन आहेत, तर गिव रिझनमध्ये तुम्ही करून जाऊ शकता मित्रांनो. गिव रिझनमध्ये तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ब्लिचिंग पावडर हॅज ऑर्डर ऑफ क्लोरीन हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो सोप प्रेसिपिटेड सोप फॉर्म्स प्रेसिपिटेड इन हार्ड वॉटर हा सुद्धा क्वेश्चन IMP आहे. त्याचबरोबर हार्ड वॉटर ऑफ द वेल बिकम सॉफ्ट, हे 3 पैकी तुम्हाला एक क्वेश्चन तिथं बघायला मिळेल मित्रांनो. त्यानंतर या साईडला आपण कधी आलो तर या साईडला अजून आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. याच्यामधून ॲल्युमिनियमचा जो क्वेश्चन आहे तो माझ्या मते IMP आहे. त्याचबरोबर मित्रांनो राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग, आता याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो हे खूपच महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये हे क्वेश्चन 3-3 मार्कासाठी येतात मित्रांनो.